नर्मदे हर आज दिनांक 29 नोव्हेंबर 2025 नर्मदा पायी परिक्रमेचा आजचा 27वा दिवस। आज सकाळी 2 वाजता उठून सर्व परिक्रमावासी 4 वाजेपर्यंत फ्रेश होऊन रेडी आरती करून आता पायी परत आपल्याला बोटी आहेत तिथं 3 किलोमीटर पर्यंत जायचंय आणि 5 वाजेपासून बोटी चालू होणार आहेत। तर चला निघूयात बोटीचा प्रवास करायला नर्मदे हर। नावावर बसण्यासाठी अशी भरपूर अशी लांब रांग लागली परिक्रमावासियांची। बोटीमध्ये बसलेत आपलं सेफ्टी जॅकेट घेऊन। आता पाणी पण दिसत असेल खाली जोरात येतंय। पूर्ण पाणी भरल्यानंतरच जहाज निघतील। अजून पाणी तिकडे जर पाहिलं तर पाणी अजून तिथपर्यंत आलेलं नाहीये। पाणी येईल पूर्ण जहाज तरंगतील मगच जहाज निघू शकेल। आता ह्या सगळ्या बोटी भरल्या आहेत। वासी भजन करतायत सगळ्याच बोटवर, कारण अजून बसलेत आहेत परिक्रमावासी, पण ज्वार अजून पाणी पूर्ण अजून लेवल आलेली नाहीये। लेवल यायला अजून अर्धा तास लागला, अर्धा ते पाऊण तास। सगळ्यांना लाईफ जॅकेट दिलेलं आहे, सेफ्टीचं थोडं लक्ष दिलं गेलंय। तिकडची एक बोट आहे, ही दुसरी आहे, ही तिसरी बोट आहे आणि आता इकडं चौथी बोट आहे आणि 5वी बोट तिकडची बघतोय अजून। चालू होताच परिक्रमावासींचा आनंद। जहाज एकमेकांमध्ये गुंतले आहेत, माग पुढे करून आता हे घेत आहेत दुसरे परिक्रमावासी, आनंद घेत आहेत होडीचा। नाव निघाली 1, 2, आता आमची दुसरी नाव आहे। आणि इथं सूर्यनारायणचं दर्शन आत्ता झालेलं आहे। हा आहे आपला अरेबियन सी, गल्फ ऑफ खंबात। पहिली नाव जी गेलेली होती ती आता एवढी दूर पोहोचलेली आहे आणि आता आपल्या नावेचंही स्पीड वाढलेलं आहे, फुल स्पीड। जय बोलो भोलेनाथ भगवान की जय।
सगळे परिक्रमावासी आता शांत बसले. पक्ष्यांनाही खाऊ घालून संपलं वाटतं. दारमध्ये इकडे जी आपली 3 नंबरची बोट होती ती निघाली. आता 3 नंबरची बोट होती ती आता 2 नंबरला गेली आणि 1 नंबरची बोट खूपच पुढे आणि पलीकडे गेलेली आहे. त्या पुढे एक छोटीशी दिसते. दुड्याच्या आजी आहेत त्या एकदम मैयाच्या रंगात रंगून नाचतायत. खूप दिवसानंतर मी पण समुद्राच्या काठावर आलोय. मोशन सिक्वेन्सचा प्रॉब्लेम होतो. आज बरं वाटतंय कारण आज जहाजही मोठी आहे आणि माणसंही जास्त आहे म्हणून काय वाटत नाही. आज छान वाटतंय एकदम. कारमध्ये प्यारा
आपको रास्ता कैसे याद रहता है? अच्छा, ये डिग्रीज रहते क्या इसमें, फील्ड GPS साठी हे असं डिव्हाइस वापरलं जातं रस्ता कायम आठवणीसाठी. जो रूट असतो कंटिन्युअसली असा असतो. स्पीड 7.7, ट्रॅक 358, व्हील्स नॉटिकल्स 358 नॉटिकल्स. अशा प्रकारे खाली यांचं स्वयंपाकघर बाहेर बनवतात, ठेवलेलं खाली. आपका नाम क्या है भैया? मेरा नाम मोंटी. मोंटी भैया. मोंटी भैया ने. और ये अंकल आपका? फुलवा. या दोघांनी आम्हाला एकदम सुरक्षितपणे नावेत बसवून आता व्यवस्थित सगळेजण एकदम बिंदास्त बसले. एकदम हळूहळू मस्त नाव चाललेली आहे आणि त्याच्यातून हे करतात. कंपास आहे. कंपास. त्याच्यात आपली डिग्री आणि ग्राउंड लेवल दोघं दिसतात. किनारा आणि किनाऱ्याच्या बिल्डिंग आपल्याला दिसत आहेत. जवळ आलेलं आहे आता आपला प्रवास संपणार आहे. इकडेही दिसते कंपनी. कंपनी माहित नाही. कंपनी मोठमोठे ऑइल स्टोरेज टँकर होते. पोहोचलोय आता पलीकडच्या तटाला, उत्तर तटाला. इकडचा किनारा दिसतोय आपल्याला. आपण उतरणार आहोत दहेजला. दहेजकडून सॉरी मिठी तलाईला, तिथून दहेज आणि भरूच साईडला आपण जाणार आहोत. त्यामध्ये हर साईडला आपला पोर्ट आहे. जहाज लागतं तिथं आपण जर पाहिले तर पुढे गेलेल्या जहाज तिथं खाली होत आहेत. परिक्रमावासियांची आता लगेच उतरायला पण लगभग चालू झालेली आहे. होऊ शकता जवळ आलेला पोर्ट आहे. इकडे 2 बोट लागल्यात ऑलरेडी. आपल्या आता या साईडला लागणार आहे. तिकडं पाणी कमी होतं म्हणून तिकडे टाकली नाही तर आम्ही लवकर उतरलो असतो. कारण अजून आता पहिलीच बॅग चौथी बोट पण आली आहे आणि मग आपण स्पीड मध्ये 5वी बोट पण येते. एकमेकांना लिंक करून घेतात ते बोट.
परिक्रमावासी उतरलेत आता आणि सगळे परिक्रमावासी दहिशवाला आश्रमाकडे जात आहेत. सगळ्यात शेवटचा मीच परिक्रमावासी राहिले, कारण बोटी पण गेल्यात घरी वापस. नर्मदे हर. आज मधून उतरल्यानंतर परिक्रमावासी चिवडा आणि लाडूचा नाश्ता इथं दिला जातोय, बालभोग. आणि तशा पद्धतीने इथे सगळे परिक्रमावासी बालभोग करून पुढे निघतात. जे गाडीने होते त्यांच्या प्रवासाच्या गाड्या, ट्रॅव्हल्स जे काय होतं ते इथं आलेलं आहे. नर्मदे हर. गल्फ ऑफ खंबात मधून आपण आता इकडे GIDCच्या एरियात लागलेलो आहे. इकडे सगळे केमिकल अँड प्लांट्स आहेत. परिक्रमावासी सगळे आता आश्रम मार्गाला जात आहेत. नर्मदे हर. मोठा रिलायन्सचा ऑइल अँड गॅसचा प्लांट आहे तो दिसतोय. पूर्ण आता केमिकल, ऑइल अँड गॅस अशा इंडस्ट्रीज आहेत. बोर्ड दिसतं, मा नर्मदा मिठी तलाय आश्रम अन्न क्षेत्र. उजव्या हाताला वळून आपल्याला मिठी तलाईकडे जायचंय आणि तिथं भोजन प्रसादी सगळेच परिक्रमावासी करतील. नर्मदे हर. असे बसले आणि तिथंच रिलायन्सचं टर्मिनल आहे, दहेजचं मरीन टर्मिनल. नर्मदे हर. तर एक बोर्ड दिलंय मिठी तलाय आश्रम, झेंडा पण लावलाय आणि इथंच एक कंपनीचं गेट पण आहे. नायॉन शिपयार्ड म्हणजे शिपयार्ड आहे, प्रायव्हेट लिमिटेड. लीडिंग टुगेदर. इथून या शिपयार्डच्या बाजूमधून रस्ता आहे, तिथून डाव्या बाजूला वळून पुढे जायचं परत. जरी लगेच श्री महादेव. नर्मदे हर. असं आश्रमचं गेट आहे. भोजन प्रसादी घेऊन आता परिक्रमावासी निघाले दहेज आश्रमाकडे. नर्मदे हर. आंबेठा 8 किलोमीटर. इथंच ॲस्ट्रेल कंपनी जी पाईप बनवते, PVC, UPVC, CPVC पाईप अँड बेंड्स, तिचा प्लांट आहे. आता मिठी तलायापासून 1-1.5 तास झाला निघालोय सो आश्रमाकडे. आश्रमात जायला रस्ता पूर्ण असाच आहे. छोटी छोटी बाबळीची झाडं आहेत, बसायला एकही सावली नाही. त्यावरून कॉन्क्रीटचा रस्ता आहे, तापलंय, बसू शकत नाही. छोट्या छोट्या सावलींमध्ये परिक्रमावासी ऍडजस्ट होऊन घेता येईल तेवढी विश्रांती घेता येत आणि परत पुढे चालतायत. नर्मदे हर. कडक उन्हात चालून आल्यानंतर एक ट्रान्सपोर्ट इंडिया 3PL लिमिटेड कंपनी आहे. इथं हे बाबाजी आहेत, यांनी परिक्रमावासियांसाठी थंड पाणी, पाण्याचं जार, RO विथ थंड पाणी दिलंय. सगळ्यांना आता बरं वाटलं, आम्ही घेतलंय भरून. आणि मागे जे आपले सोबत होते त्यांनाही फोन करून सांगतोय की थंड पाणी इथं भरून घ्या. नर्मदे हर. पुण्यानंतर इथं असं एक सर्कल लागतं,
सर्कलवर दिलंय परिक्रमा मार्ग. त्या सर्कलच्या शेजारीच इथे एक सेवा देतात. परिक्रमावासी येऊन तिथं आराम करतात. काय करतात, आरामासाठी आराम करतात. नर्मदे हर. इथून चाय प्रसादी घेतल्यानंतर थोडासा आराम केल्यानंतर आपण निघालोय आपल्या पुढच्या मार्गाला, सुवा गावाला. सुवा गावाला आजचा आपला स्टे. नर्मदे हर. हा, आश्रम जवळ आलेलं दिसतंय. एक हे आश्रम आहे, एक ते आश्रम आहे. बघू आता कुठं सोय होते ते. मोस्टली तर हेच दिसतंय आश्रम. तिकडे नाही जाते कोणी, ते फक्त मंदिर आहेत. नर्मदे हर. आजची भोजन प्रसादी बाहेर मस्त मोकळ्या वातावरणात. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे